पानी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथम नमा पांडुरंगाकारो प्रथम नमा पांडुरंगाकारो प्रथम नमा पांडुरंगाकारो प्रथम जय हो पांडुरंगाकारो प्रथम पांडुरंगाकारो प्रथम गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी बाळू मामा मी शरण आलो शरण आलो
हरीचा दास काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अक्षय तनोगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोलोबा पुत्र असे असणारे वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाचं नाक देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला आहे. आज खऱ्या अर्थानं भंडारा उत्सवानिमित्त चालू असणारा हा आपला 4 दिनीय सप्त्याचा कार्यक्रम आणि या सप्त्याच्या कार्यक्रमातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व हनुमंतवाडी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व बाळूमामा भक्तांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली म्हणून सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. विठ्ठल विठ्ठल कीर्तनकर या नात्यानं अल्पसा परिहार द्यायचा या न्यायानं आज कीर्तनाला गोड शब्दगंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू जे राशीन पंचकृषीचं भूषण आहे हबप प्रमोद महाराज पालवे दादांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर कृष्णा महाराज आहेत दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. गोड मृदंगवादन आहे. त्याचबरोबर समाधान महाराज आहेत दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. गोडसं गायन ज्यांचं सचिन महाराज आहेत महाराजांच्याही चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर दत्ता महाराज आहेत महाराजांच्याही चरणी मस्तक ठेवते. पृथ्वी महाराज आहेत महाराजांच्याही चरणी मस्तक ठेवते. ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था मोरूची यांच्याही सर्व लहान लहान बाल गोपाळ टाळकरी त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. बेनेकरी मावशी आहे त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. मला माझ्या लहान बहिणी समान असणारी श्वेता दिदी जिनं काल आपल्या सप्त्यामध्ये गोड असं प्रवचन केलेलं आहे तिच्याही चरणी मस्तक ठेवते. माझ्या माता माऊल्या आहेत त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. माझ्या समवेत आलेले माझे पती आहेत जे आमच्या हंगेवाडी गावचं भूषण आहे. युवा कीर्तनकर आहेत गायनही गोड करतात आणि मृदंगही गोड वाजवतात. हबप हनुमंत महाराज महारनूर महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर गोड असे गायक हबप माऊली महाराज गदादे दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. आमच्या समवेत आलेले बाळूमामांचे निस्सिम भक्त हबप म्हणजे अगदी लॉकडाऊनपासून मला वाटतं मामांच्या सेवेत आहेत. खडकी गाव आहे पुणे सोलापूर हायवेला. त्या खडकी गावामध्ये बाळूमामांचं सुंदर असं मंदिर आहे. अवघ्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये मामांची पालखी येऊन निघून गेली आणि 8 महिन्याच्या कालावधीमध्ये मंदिर उभं करून त्याच्यावरती कळसही बसवला आणि आता दर महिन्याच्या अमावस्येला गोड असं भंडाऱ्याचं नियोजन आणि कीर्तनाचं नियोजन फार सुंदर असा कार्यक्रम करतात. उमेश दादा असतील त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. महाराष्ट्रातच बाळूमामांचा उत्सव होतो बाबा याच्यात नवल नाही. महाराष्ट्रामध्ये लोक बाळूमामांची ख्याती गाजवतात. लोक बाळूमामांचा भंडारा साजरा करतात याच्यात नवल नाही. पण माझा बाळूमामा महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात सारख्या शहरामध्ये सुरत सारख्या शहरामध्ये ज्यांनी बाळूमामा तिकडे घेऊन गेले आणि बाळूमामांच्या नावाचा प्रचार प्रसार ज्यांनी केला ती जोडी आज कीर्तनाला आवर्जून उपस्थित आहेत. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आमचे संतोष दादा थोरात आणि आमच्या ताई आहेत त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. आई समान बहिणी समान असणारे माता भगिनी वडिलांसमान भावासमान असणारे सर्व पुरुषवर्ग सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर आज कीर्तनाचे शूटिंग चालू आहे. चॅनेलचं नाव
बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आज चालू असणारा कीर्तनाचा कार्यक्रम तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. दादांच्याही चरणी मस्तक ठेवते आणि ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या मार्फत माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली ती माझ्या पित्या ठाई असणारे आमचे शिवाजी काका बिस्कुले त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल हे पहा, मला वाटते कीर्तन चालू करायला 1 तास उशीर झालाय. बरोबर आहे ना? कीर्तनाचा टायमिंग किती तासाचा आहे? कीर्तन संपवायचं कितीला तुम्हीच सांगा. 9:30 चालेल ना? कारण मला त्या विनिकरी मावशींनी मगाशी सांगितलं, ताई बरोबर 9 म्हणजे 9 कीर्तन संपलंच पाहिजे. मला आता अवघड झालं गड्या. 9:30 वाजेपर्यंत मी कीर्तन सोडेल, पण 9:30 वाजेपर्यंत मनाचे कान करून कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. आज खऱ्या अर्थानं माझ्या बाळूमामाच्या चरित्रावरती बोलण्याकरता एवढ्या लांबून मला बोलवलं जातं. मला वाटते सतत 3 वर्ष झाले मी या ठिकाणी येऊन सेवा करत आहे. तुमच्या सर्व ग्रामस्थांचं मुलीसारखं बहिणीसारखं प्रेम माझ्यावरती आहे. मी माझं भाग्य समजते आणि मामाचं चरित्र तुमच्यासमोर मांडायचं आहे. पण प्रत्येकाने मनाचे कान करा. आपापसात अजिबात बडबड करू नका. ज्याला बोलायचं असेल, गप्पा मारायच्या असेल त्याने आताच थोडंसं बाजूला जाऊन बसलं तरी काही अडचण नाही. देवानं एवढे सुंदर 2-2 हात दिलेत, एवढं सुंदर मुख दिलंय. प्रत्येकाच्या मुखानं टाळी वाजली पाहिजे आणि हातानं भजन झालंच पाहिजे. चालेल ना? ते हा म्हणतात मुखानं टाळी कस काय वाजवताल? वाजवा बरं. येईल का वाजवता मुखानं? झोपेचा टाइम झालाय का? नाही ना? प्रत्येकाच्या हातानं टाळी आणि मुखानं भजन झालंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आज खऱ्या अर्थानं माझा मामा छोट्याशा हनुमंतवाडीमध्ये येतोय. हनुमंतवाडीमध्ये फक्त येत नाही तर स्वतःचं स्थान इथं स्थापित केलंय. हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक अदमापूरचा राजा असाच कुठेही जात नाही. पण एकदा का मामा आले मग मात्र या भक्तांच्या मनाला मामाच्या नावाचं वेड लागतं आणि ज्या ज्या भक्तानं माझ्या मामाचं पाय धरलं त्या भक्ताच्या जीवनाचं सोनं माझ्या बाळू मामानं केलं. बरोबर आहे की नाही दादा? इको द्या. कीर्तन होईपर्यंत इकडंच लक्ष राहू द्या. हॅलो हॅलो दैकोन हॅलो. मला मॉनिटरला रिपीट द्या. हॅलो. लागली याचा हुल मामा उमटलं पाऊल मामा तुम्ही न केलं हो हनुमंतवाडी मामा तुम्ही न केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं हो लागली याचा फुल मामा उमटलं पाऊल लागली याचा फुल मामा उमटलं पाऊल मामा तुम्ही न केलं हो हनुमंतवाडी मामा तुम्ही न केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं नव्हतं नवस काही नव्हतं सकाळी बाळू मामा बघा किती आली गाई गाई बाळू मामा तुम्ही तुम्ही हवे तुम्ही गाई बाळू मामा तुम्ही हवे तुम्ही गाई नव्हतं नवस काही नव्हतं सकाळी बाळू मामा
जीवनाचं सोनं झालं हो, जीवनाचं सोनं झालं हो, टाळी टाळी. जीवनाचं सोनं झालं आज खऱ्या अर्थानं ज्या भक्तानं माझ्या मामाचं पाय धरलं त्या भक्ताच्या जीवनाचं सोनं माझ्या बाळू मामानं केलं. आज खऱ्या अर्थानं त्याच मामाची सेवा आपला गाव अहोरात्र करत आहे. कारण मामाचं मंदिर बांधणं सोपं आहे, पण त्या मंदिरात अहोरात्र सेवा करणं फार कठीण आहे. त्यामध्ये सातत्य लागतं आणि ते सातत्य तुम्ही सर्व गावकरी, तुम्ही सर्व भाविक भक्त दरवर्षी मोठ्या जल्लोषानं करताय. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमीच ठेवत नाही. आणि खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमाला लाभलेली साऊंड सिस्टीमवाल्या दादांचं नाव अनावधानानं राहून गेलं. दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर आमचे परमार्थस्नेही गोड असे हार्मोनियम वादक आमचे वेदपाठ काका आहेत. काकांच्याही चरणी मस्तक ठेवते. पहा, प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. हरिदासाचं पदच असं आहे महाराज. या हरीचे दास जर तुम्ही झालात, या भगवान परमात्म्याचे दास जर तुम्ही झालात, या बाळूमामाचे दास जर तुम्ही झालात, तर हरिदासाचे त्या हरिदासाला इहलोकातच नाही तर त्रैलोक्यामध्ये कशालाही घाबरण्याची गरज नाही. आजी, तुम्ही म्हणाल जर बाळूमामांचे दास आम्ही झालोत तर बाळूमामा आमच्या करता काय करतील? तर दीप उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. माझा बाळूमामा तुमच्या मागेही उभा राहील आणि माझा बाळूमामा तुमच्या पुढेही उभा राहील. ऐका, तुमची जशी भक्ती असेल, तुमची जशी सेवा असेल, तसा माझा भगवान परमात्मा तुमच्या करता प्राप्त होणार आहे. मावशी, तुमची जशी भक्ती आहे तशी ताईंची नाही, ताईंची जशी भक्ती आहे तशी माझी नाही. प्रत्येक व्यक्तीची भक्ती वेगवेगळी आहे, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी आहे, प्रत्येकाची सेवा वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं संकटही वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या संकटाचा काळही वेगवेगळा आहे, प्रत्येकाच्या संकटाची वेळही वेगवेगळी आहे. पण ऐका, तुमचे जसं संकट असेल, तुमची जशी भक्ती असेल, तुमच्या जसा संकटाचा काळ असेल, तसा माझा भगवान परमात्मा तुमच्या करता धावून येणार आहे. जैसा केला तैसा होय, दावे सोय धरून. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, जर आम्ही त्या देवाचे दास झालोत, जर आम्ही त्या बाळूमामाचे दास झालोत, तर बाळूमामा आमच्या मागे पुढे उभे राहतील. ताई ठीक आहे, मामा आमचा सांभाळही करतील. ताई, मामा आमच्या हकीला धावूनही येतील. मग आम्हाला या संसारात दुःख बाळगायची काय गरज आहे का? काका काय म्हणणं आहे? संसारात दुःख बाळगण्याची गरज? माता माऊल्यांनो, संसारात दुःख बाळगता का? कीर्तनाला आलात, कुलपाला झटका दिला, आठवता का कीर्तनात? हा म्हणते, किती वर्ष प्रपंचाचा विचार केल्यावर पूर्ण होईल? आजी, सासूबाईचा प्रपंच पूर्ण झाला का? आजी, लाल साडीवाल्या तुम्हीच, झाला का सासूबाईचा प्रपंच पूर्ण? हा नाही ना, सासूबाईचं नसेल झाला, पण आज सासूचा झाला का? तुमच्या नातसुनाचं होईल का? प्रपंच इथून पाठीमागं कुणाचाही पूर्ण झालेला नाही. प्रपंच आता पूर्ण होत नाही आणि प्रपंच इथून पुढेही पूर्ण होणार नाही. मग जो प्रपंच पूर्णच होणारा नाही, ज्या प्रपंचामध्ये दुःख सोडून आम्हाला दुसरं काही मिळतच नाही, त्या प्रपंचामध्ये आता दुःख बाळगण्याची गरज नाही. कारण एकदा का आम्ही त्या हरीचे दास झालो, एकदा का आम्ही बाळूमामांचे दास झालो, मग मात्र ती सुख नावाची गोष्ट आमचा देव आम्हाला देणार आहे. सुख नावाची गोष्ट काय असते? आमच्या ताईंना विचारा, एकदा बाळूमामांची भक्ती करून बघा. आणि सुख फक्त मिळत नाही तर सुख पायाशी लोळतं. पण त्यासाठी बाळूमामांची भक्ती करावी लागते. पण एक सुख मात्र आपल्याकडून होत असते. ज्या देवानं आपल्याला सुख दिलं ना काका, त्या देवाच्या नावाचा माणसाला विसर पडू लागतो. जर देवानं सुख दिलं तर त्या देवाच्या नावाचा माणसाला विसर पडू लागतो. पण असं होता कामा
नाही. मग ज्या देवानं सुख दिलं त्याच्याकरता नेमकं आम्ही काय करायचं? तर तुका म्हणे असो सुखे पण गावमुखी विठोबा. देवानं सुख दिल्यानंतर काय करायचं? या मुखानं त्याचं भजन करायचं, त्याचं नामस्मरण करायचं, त्याचं चिंतन करायचं. ताई ठीक आहे, आम्ही त्याचं चिंतनही करू, पण देव आमच्याकरता काय करेल? तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या बुद्धीनुसार अभंगाचा भावार्थ वेगवेगळा निघू शकतो, कारण वाणी सामान्य व्यक्तीची नाही, वाणी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची. आजही माझ्या तुकोबरायांच्या अभंगावरती, अभंगातल्या एका चरणावरती, चरणातल्या एका शब्दावरती महिना कीर्तन आणि प्रवचन करणारी विद्वान माणसं आजही हयात आहेत. जर त्यांनाच मुख्य भावार्थ कळाला नाही तर माझ्यासारखं एका छोट्याशा पामराला काय कळावा. पण माझ्या बुद्धीला जसं उमगेल तसं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मामाच्या दरबारातला नियम ऐका. तुम्ही अभंग कोणत्याही संतांचा घ्या, पण चरित्र मात्र माझ्या बाळूमामांचंच सांगावं लागतं. म्हणून माझ्या मामाच्या चरित्रावरती बोलणार आहे. फक्त आपापसात जी आता बडबड चालू आहे ती बडबड जरा बंद करा. विठ्ठल विठ्ठल घ्या सर्वांनी दोन्ही हातवरती. कलाकार सोडून ज्याला वाटतं आपण माणूस आहे, शेजारी पाजारी बघा जरा माणसं बसलीत का? इको द्या. हॅलो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जीवन जगत असताना माणसाला कोणाचं ना कोणाचं दास व्हावंच लागतं. काय म्हणणं काका तुमचं? जीवन जगत असताना माणसाला कोणाचं ना कोणाचं दास व्हावंच लागतं. मग तुकोबाराय म्हणतात, अरे राजानो, जर तुम्ही माणसाचे दास झालात तर त्या माणसासमोर तुम्हाला वारंवार हात जोडावे लागतील. कारण माणसाची जातच अशी आहे की एकदा का आपण त्याचे दास झालोत की तो दासाप्रमाणेच आपल्याला वागवत असतो. मग कुणाचं तरी दास होण्यापेक्षा अशा त्या माझ्या बाळूमामाची दास व्हा. एकदा का तुम्ही मामांची दास झालात तर तुम्हाला इहलोकातच नाही तर त्रैलोक्यामध्ये घाबरण्याची गरज नाही. आज वास्तविक पाहता जर भीती कशाची असेल तर आज या सर्वसामान्य जीवाला, मी माणसाला म्हणलं नाही, सर्वसामान्य जीवाला जर भीती कशाची असेल तर ते तुमचं आणि माझं मरण आहे. त्या काळाची प्रत्येकाला भीती वाटते. मग ताई, जर बाळूमामांचे दास झालोत तर काळही आम्हाला काही करणार नाही का हो ताई?
काळाच्या जबड्यातून सुद्धा मामा आम्हाला बाहेर काढतील का? ऐका, बाळू मामा म्हणजे साधा सुद्धा देव नाही. बाळू मामा म्हणजे साधा सुद्धा देव नाही. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, मुक्याला वाचा आणि नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देणारा देव म्हणजे माझे बाळू मामा आहे. बाळू मामा साधा सुद्धा देव नाही. काही लोक मला प्रश्न विचारत असतात, काका माझं कीर्तन कशाचंही असू द्या, कीर्तन वर्ष श्राद्धाचं असू द्या, कीर्तन सप्त्यातलं असू द्या, कीर्तन कोणत्या देवाचा भंडारा असू द्या, कीर्तनाचं निमित्त काही असू द्या, पण मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये माझ्या बाळूमामाच्या नावाचा जय जयकार करत असते. माझ्या बाळूमामाचं शेवटी का होईना एक गीत घेत असते, एक भजन घेत असते. काही लोक मला प्रश्न विचारतात, ताई बाळूमामाच्या नावामध्ये नेमकं काय? तुम्ही प्रत्येकच कीर्तनामध्ये मामाच्या नावाचा उल्लेख करता, प्रत्येक कीर्तनात मामाचा जय जयकार करता. ताई हा सप्ताह काय बाळूमामांचा आहे का? ताई हे कीर्तन काय बाळूमामांचं आहे का? ताई निमित्त काय बाळूमामांचं आहे का? मग तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये माझ्या मामाच्या नावाचा उल्लेख का करता? ज्यांना मामाचं नावच माहिती नाही, ज्यांना मामाच्या नावाचा महिमाच आतापर्यंत कळाला नाही, त्यांना मामाच्या नावाची महती तरी काय कळणार आहे? त्यावेळी अशा लोकांना मी सांगत असते, गुळापेक्षा जर गोड काय असेल तर ते माझ्या बाळूमामाचं नाव आहे. ऐकू द्या. हॅलो, आवाज वाढवा थोडासा, फार त्रास होतोय बोलायला. हॅलो. मामा तुमच्या दर्शनाची लागली आवड, मामा तुमच्या दर्शनाची लागली आवड, अहो बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, बाळू मामा तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, तुमच्या दर्शनाची लागली आवड, मामा तुमच्या दर्शनाची लागली आवड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड. मन पाखरांनो सांग कोकरांनो, आदमापूरची वाट मला दाव मित्रांनो, आदमापूरची वाट मला दाव मित्रांनो, आदमापूरची वाट मला दाव मित्रांनो. मन पाखरांनो सांग कोकरांनो, आदमापूरची वाट मला दाव मित्रांनो, आदमापूरची वाट मला दाव मित्रांनो, आदमापूरची वाट मला दाव मित्रांनो. तुमच्या दर्शनाची मनी माझा ओढ, तुमच्या दर्शनाची मनी माझा ओढ, आय बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, 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 बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड. गुळापेक्षा जर गोड काय असेल तर ते माझ्या बाळूमामाचं नाव आहे. ऐका, आज अदमापुरात असणारा हा देव, जे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, महाराष्ट्रामध्ये मार्बलचं पहिलं मंदिर जर कुठे असेल तर ते आदमापुरात उभारलं गेलं. अहो, आदमापूरचा राजा आहे तो बाळूमामा आहे, सृष्टीचा करता करविता आहे. आदमापुरात एवढं सुंदर मार्बलचं मंदिर देवानं सोडलं आणि हा देव 18 ते 19 पालख्या घेऊन आज रानमाळात फिरतोय. का बरं? कधी विचार केला का फिरत असेल माझा बाळूमामा? या गावावरून त्या गावाला
या वाडीतून त्या वाडीमध्ये, गावागावात, वाड्या वाड्यात, वस्त्या वस्त्यात नव्हे, रानमाळामध्ये, दर्या खोऱ्यामध्ये फिरणारा हा जगाचा मालक आहे दादा. का बरं माझ्या मामाला फिरावं लागलं? माझा मामा का फिरतोय? ऐका, माझ्या मामानं जाताना सांगितलं, माझ्या मामानं जाताना सांगितलं, ज्या दिवशी हिरवी झाड उभ्यानं, ज्या दिवशी हिरवी झाड उभ्यानं महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील, त्या दिवशी मी नाही असं समजा, पण तो पतोर या जगाच्या पाठीहून कुठून मी मला हाक मारा. हा बाळू धनगर तुमच्या टाचाखाली उभा आहे, पण जो मला नाही म्हणल त्या करता मी कधीच नाही, त्या करता मी कधीच नाही. मामांनी जाताना सांगितलं, माझ्या भक्तानं फक्त मला आहे म्हणावं. जो मला हाय म्हणाल त्याच्या टाचाखाली मी उभा आहे, आणि जो मला नाही म्हणाल त्याकरता मी कधीच नाही. माझ्या भक्तानं फक्त मला हाक मारावी, माझ्या भक्तानं फक्त मला हाक मारावी. माझ्या या भक्तांना जरी माझ्याकडे यायला नाही जमलं तरी चालल, पण म्या माझ्या भक्ताकडे गेल्याशिवाय राहणार नाही. मग कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये जाणार म्हणजे जाणार, पण ते कुठल्या रूपात जाईल हे विचारू नगसा, हे माझ्या मामानं त्यावेळी सांगितलं. फक्त भक्तानं आतुरतेनं मला हाक मारावी. भक्ताला जरी माझ्याकडे यायला नाही जमलं तरी प्रत्येक भक्ताकडे मी गेल्याशिवाय राहणार नाही. आज माझ्या मामाच्या 19 पालख्या आज गावागावात जातात, वाडी वाडीत जातात, वस्ती वस्तीत जातात. ज्या ज्या ठिकाणी मामाच्या भक्त आहेत त्या त्या ठिकाणी माझे मामा स्वतःची पालखी घेऊन दर्या खोऱ्यामध्ये रानमाळामध्ये फिरत आहेत. अरे या माणसावरती सत्ता मामा गाजवतात याच्यात नवल नाही. अरे जनावरांवरती सत्ता मामा गाजवतात याच्यात नवल नाही. पंचमहाभूतांवरती सत्ता माझे मामा गाजवतात याच्यातही नवल नाही. ज्या काळाला आज प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव घाबरतोय, त्या काळावरती सुद्धा सत्ता माझ्या बाळूमामांची होती, बाळूमामांची आहे आणि बाळूमामांचीच राहणार. बाळूमामांचा लहानपणीचा सवंगडी होता, नाव त्याचं गुंडप्पा. गावच्या पंचाचा मुलगा होता. लहान असताना मामांबरोबर खेळायचा. बाळूमामा रानावनात फिरत असताना मामांच्या कानावरती बातमी आली, मामाचा जो सवंगडी आहे, गावच्या पंचाचा मुलगा गुंडप्पा आता काळा आड गेला, काळाच्या तडाख्यामध्ये सापडला. आता मात्र गुंडप्पा या जगामध्ये राहिलेला नाही. बाळूमामा जे पळत सुटले, गावामध्ये आले, तोपर्यंत सगळा गाव पंचाच्या दारात जमा झालेला होता. सगळे गावकरी पंचाच्या दारात आले होते. त्या गुंडप्पाला दारामध्ये आणलं होतं. अंतयात्रेची तयारी चाललेली होती. बाळूमामा जोरात ओरडले, अरे ए गुंडप्पा, मला सांगितल्याशिवाय तू कुठंही जाणार नाही. सगळ्या गर्दीमधून मामा वाट काढत गुंडप्पापर्यंत आले. लोक बाळूमामांना पाठीमागे ओढू लागले. म्हणले, अरे ती धनगराचं कार्ट येड आहे, अरे खुळा आहे तो बाळू, वेड आहे बाळू. अरे बाळू, पुढे जाऊन तू काय त्याला जिता करणार आहे की काय? अरे बाळू माग हो, पुढं का म्हणून जातोस? माझा मामा सांगू लागला, माझा मैत्र आहे तो, मला सांगितल्या बगार तो जाणार नाही. अरे बाळू तू माग हो. नाही, मला सांगितल्या बगर गुंडप्पा जात नाही. त्यातले या समाजातले काही अडाणी लोक म्हणाले, का रे बाळू, जणू काय तू त्या गुंडप्पाला जिता करतो की काय? होय, गुंडप्पाला काय बी झालं नाही, गुंडप्पा झोपलाय, गुंडप्पाला म्या उठवतो बघ. गावकरी म्हणले, काय या बाळूचं ऐकता? देवा घरी गेलेला कोणी माघारी येत असतो का? त्यातले काही लोक म्हणले, म्हणतोय तर ऐका. लोक बाजूला झाले. मामाच्या हातामध्ये काठी होती, खांद्यावर घुंगडं होतं, कपाळी भंडारा होता, डोळीला फेटा होता, पायामध्ये जोडे होते. सुंदर देखणं असं रूप माझ्या मामाचं, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, इतकं देखणं रूप, इतकं देखणं रूप माझ्या मामाचं. हातामध्ये माझ्या मामाच्या काठी होती.
माझ्या मामानं आपला उजवा पाय गुंडप्पाच्या मस्तकावरती ठेवला आणि हातामध्ये असणारी काठी अशी जमिनीवरती आदळली. जशी काठी जमिनीवरती आदळली तसं विजांचा कडकडाट होऊ लागला, ढगांचा कडकडाट होऊ लागला. हा जगाचा मालक वरती आकाशाकडे पाहू लागला. कदाचित आपल्याला वाटत असेल मामा देवाला विनंती करत असतील माझ्या मैत्रीला जिता कर, पण ऐका, हा जगाचा मालक बाळूमामा सांगू लागला, अरे जर माझा गुंडप्पा माझा मैत्र नाही उठून बसला तर गाठ या बाळू धनगराशी आहे, गाठ या बाळू धनगराशी आहे. एका क्षणामध्ये गुंडप्पा उठून बसला, एका क्षणात गुंडप्पा उठून बसला. काळावरती सुद्धा सत्ता माझ्या बाळूमामाची आहे. मग नाही त्याचं काय दास होता, नाही त्याचं दास होण्यापेक्षा माझ्या त्या बाळूमामांचे दास व्हा. आणि एकदा का मामाचे दास तुम्ही झालात तर या इहलोकातच नाही तर त्रैलोक्यामध्ये कशालाही घाबरण्याची गरज नाही. तेच तुकोबारायने अभंगाच्या पहिल्या नाही त्रैलोकी. हरिदासाचं पदच असं, त्या हरिदासाला इहलोकात नाही तर त्रैलोक्यामध्ये कशालाच घाबरण्याची गरज नाही. फक्त बोलत नाही. आज माझ्या मामाच्या कोणत्याही तळावर जाऊन बघा, मामाच्या तळावर जे मेंढके राहतात ना त्यांना कधीतरी अनुभव विचारा. आवर्जून जाऊन त्या मेंढक्यांना अनुभव विचारायचा असतो. दादा मेंढक्यांना त्रास किती आहे ते तिथं गेल्यानंतर कळतं. आज मामाच्या तळावरती जे सेवा करतात त्यांना काही पगार दिला जात नाही, त्यांना कुठलं काही धन दौलत तिथं दिली जात नाही. आज घरदार, बायको, मुलं, प्रपंच, स्वतःचा सगळा संसार सोडून आज या जगाच्या मालकाचा संसार पाहायला आज लोक तिथं जातात, तिथं गर्दी करतात. अरे वारुळातून उत्पत्ती ज्या मेंढी माऊलीची झाली आहे त्या मेंढी माऊलीची राखण करण्याकरता आज वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून नवे नवे 4 राज्यात आज माझ्या मामाच्या मेंढ्या फिरतात ना. या 4 राज्यामधून अनेक भक्तजण माझ्या मामाच्या मेंढ्यांची राखण करायला जातात. आणि जर तुम्ही तळावरती जाऊन पाहिलं तर मेंढक्यांची अवस्था महाराज अशी आहे, कदाचित एखाद्याच वेळी चांगल्या ठिकाणी तळ पडतो, पण काही तळ अशा ठिकाणी पडतात की ज्या ठिकाणी माणसाला उभं राहणं सुद्धा कठीण असतं त्या ठिकाणी ते मेंढके झोप घेत असतात, त्या ठिकाणी सेवा करत असतात. का तर त्यांना माहिती आहे
आमची काळजी करणारा, आमची राखण करणारा तो जगाचा मालक बाळू धनगर आहे. ते स्वतःची काळजी करत नाहीत. आज आपल्या घरातलं वयस्कर माणूस जरी अंगणात झोपायचं म्हणलं तर आपण त्याला म्हणतो बाहेर झोपू नका. का? भीती वाटते. वयस्कर माणूस जरी अंगणामध्ये झोपवायचं म्हणलं तर आम्हाला भीती वाटते. आज मामाच्या तळावरती जाऊन बघा, ते मेंढक्यांना झोपायला काही खोल्या बांधून ठेवतात का हो? असतात का? अजिबात नाही. पावसाळ्यामध्ये आपल्याला घराच्या बाहेर पडू वाटत नाही. उन्हाळ्यामध्ये ऊन लागतं, पावसाळ्यामध्ये पाऊस लागतो आणि हिवाळ्यामध्ये आम्हाला थंडी लागत असते. पण काळ वेळ न पाहता अहोरात्र या जीवाची पर्वा न करता आज त्या मेंढी माऊलीची राखण करतात. का? त्या मेंढक्यांना माहिती आमच्या या जीवाची काळजी करणारा तो बाळू मामा आहे, तो बाळू धनगर आहे. स्वतःचं घरदार, बायको, मुलं, प्रपंच सगळं काही सोडतात. प्रपंचाची काळजी न करता मामाच्या तळावर सेवेला जातात. त्यांना माहिती या प्रपंचाची काळजी करणारे आम्ही कोण आहोत. आम्ही मामाच्या तळावरती सेवा केली की हा जगाचा मालक बाळू धनगर आमच्या प्रपंचाची काळजी करणारे, आमच्या प्रपंचाची राखण करणारे. ते कधीच घाबरत नाही. सगळ्यात मोठी सेवा जर कोणाची असेल तर त्या मेंढक्यांची सेवा आहे. त्यांचं रूप काही आगळं वेगळं असतं बघा. बाळूमामाच्या भक्ताचं रूप काही आगळं वेगळं असतं. कपाळी कायम भंडारा असतो. जसं एखादा पाहुणा भेटल्यानंतर आपण त्याला राम राम घालतो, बरोबर आहे ना? जर पाहुणा भेटला तर आपण त्याला राम राम घालतो. जर कीर्तनकार, प्रवचनकार असतील तर ते रामकृष्ण हरी म्हणतात. आणि जर बाळूमामाचा भक्त असेल तर ते काय म्हणतात? जय बाळूमामा. मामाचा भक्त ओळखायचा कशावरून? ज्याच्या कपाळी कायम भंडाऱ्याचा टीका लावलेला आहे, ज्याच्या मुखामध्ये कायम त्या बाळूमामाचं नाव आहे, तीच त्या बाळूमामाच्या भक्ताचं एक लक्षण आहे. त्या मेंढक्यांची सेवा काही फार आगळी वेगळी आहे. त्यांचं रूपही काही आगळं वेगळं आहे. ऐकू द्या. भंडारा कपाळी हाती घोंगडानी काठी राखीतो मेंढरा, बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढरा, बाळू मामाच्या साठी जोरदार टाळी वाजवा बरं. ते मेंढी माऊली काही सर्वसामान्य नाही. आपल्या वाडग्यात कोंडून ठेवलेल्या त्या मेंढ्या आहेत का? त्यांची नेंची बरोबरी होईल का? अजिबात नाही. जिची वारुळातून उत्पत्ती झालीये, आज खऱ्या अर्थानं त्या मेंढी माऊलीची राखण ते मेंढके करतात. ती मेंढी चरताना आम्हाला कशी दिसते ऐका. ऐकू द्या. हॅलो हॅलो. या बाई चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर.
मेंढर टाळी टाळी पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर मला बाई दिसती पांढर जय हो मला बाई दिसती पांढर हा दिसती पांढर बाळू मामाची मेंढर 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 बाई डोंगर बनात सरती डोंगर बनात कपी बना सरती डोंगर हा सरती डोंगर बाळू मामाची लेकर चरती कोकर बाळू मामाची मेंढर आजमापुरात मामाच्या दारात बघता नाचतो आजमापुरात मामाच्या दारात बघता नाचतो जंज डोल्या वाजतो मामाचा छबीला गाजतो डोल्या वाजतो मामाचा छबीला गाजतो ढोल वाजतो मामाचा छबीन गाजतो ढोल वाजतो मामाचा छबीन गाजतो बाळू मामा आला राखणीला सोन्याचं घुंगरू गोपणीला बाळू मामा राय राखणीला सोन्याचं गोपना गोपनीला बाळू मामा आला राखणीला सोन्याचं घुंगरू गोपणीला बाळू मामा राय राखणीला सोन्याचं गोपनीला रिद्धी सिद्धीचा योगी राग भोळा भक्ताला तारीख वाट रिद्धी सिद्धीचा योगी राग भोळ्या भक्ताला तारीख वाट शेळ्या मेंढ्याची राखण करी शेळ्या मेंढ्याची राखण करी बनतो या यशाच्या कणकीला बाळू मामा आला राखणीला सोन्याचं गोपनीला बाळू मामा राय राखणीला सोन्याचं गोपनीला गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हाती काट कोंगड पाट हाती काट कोंगड पाट जनगण कोणा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा आमचा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणी बनी डोंगरात राखतो मेंढर राजधानी डोंगरात राखी गोविंदर राजी गोविंदर राजी गोविंदर काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणी बनी डोंगरात राखतो मेंढर बाळू मामा काढतो या बाळू मामा काढतो या पायाचा काटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा आणि गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा मामाचा बेटा एकदा जोरदार टाळी वाजवा ही एनर्जी दुसरीकडे कुठंच नाही
ही फक्त माझ्या मामाच्या दरबारातच मिळते. नाही त्याचं काय दास होता, कोण घरच्यांचा तर कोण गावकऱ्यांचा दास होता, कोण आई बापाचा तर कोण बायकोचा दास होता. तसं बायकोचे दास सगळेच आहेत. प्रधानमंत्री जरी झाले काय, मुख्यमंत्री झाले काय, महाराज जरी असले काय. आमचं म्हणलं की फार बरं वाटलं ना. अहो ऐका, माणसाचा दास होण्यापेक्षा त्या बाळूमामांची दास व्हा. एकदा का बाळूमामांची दास तुम्ही झालात तर इहलोकातच नाही, त्रैलोक्यामध्ये कसल्याच गोष्टीला घाबरण्याची गरज त्या भक्ताला पडू देत नाही. कारण तो माझा बाळूमामा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्या भक्ताचा सांभाळ करतो. ऐकू द्या. मागे पुढे उभा राही सांभाळिता, मागे पुढे उभा राही सांभाळिता, मागे पुढे मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया अघात निवाराया. भक्ताची भक्ती खरी असेल तर तो बाळूमामा भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. साधा वया भक्ती काज नाही लाज धरी. देवास तो देव भक्तासाठी कोणतीही गोष्ट कुठलीही सेवा करायला लाजत नाही. म्हणून तर माझ्या तुकोबारायांना सांगावं लागलं की जर तुम्ही त्या देवाचे दास झालात तर देव तुमच्या मागे पुढे उभा राहून तुमचा सांभाळ करेल. अभंगाचं दुसरं चरण. देव उभा मागे पुढे, हो, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, हो, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे.
मागे पुढे उगवे कोडे संकट. महाराज खरंच गायकांना तुम्ही कोड्यात टाकलं ना. चाल कोणती म्हणावी, फार गोड. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भक्ताची भक्ती खरी असेल तर देव त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्या भक्ताचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपली भक्ती शुद्ध असली पाहिजे, आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. देवाला कसा भक्त आवडतो एका श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मन भक्त समेप्रियः. श्लोक कळाला? माझे मायबाप शेतकरी आहेत. शेतताई तुमची संस्कृत भाषा आम्हाला काही कळावी. या संस्कृत श्लोकाचा मराठीत अर्थ सांगते ऐका. निस्पृह पवित्र दक्ष उदासीन कोणतेही कर्म हाती न घेणारा असा जो भक्त आहे तोच माझ्या देवाला आवडतो. पण आता आपलं तसं राहिलं नाही. आपली भक्ती फार स्वार्थी झाली. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला देवाच्या बाळूमाच्या दारात 20 रुपयाचा नारळ न्यायचा, बाळूमाला मागणी 20 लाखाची करायचं. देव देईल काही? आजी देईल का? देव काही वेळ आहे का? ऐकू द्या. हॅलो. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. देव चतुर देव चतुर. देव काय 20 रुपयाच्या बदल्यात 20 लाख द्यायला वेडा नाही, तो समर्थ आहे. म्हणून देवाला अजिबात वेड समजू नका. त्याची मनोभावी भक्ती करा. त्याच्या चरणावरती मस्तक ठेवा. तुम्ही काय मागण्याच्या आधी तो देव तुम्हाला सगळं काही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आता जर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर एकदा सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन करा. एका माता माऊलीनं पटकन हार घालायला उठून या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई दिलेला वेळ अगदी थोडासा राहिलेला आहे. या थोड्याशा वेळामध्ये तुम्हाला मामाचं चरित्र सांगणारे कीर्तनकार फार बोटावर मोजणे इतके. आणि मी माझं भाग्य समजते त्याच्यामध्ये माझं नाव अग्रगण्यानं घेतलं जातं. परंतु तरीसुद्धा जे काही अजून कीर्तनकार आहेत त्यांच्यापैकी मामाच्या समाधीपूर्वीचे बोल तुम्हाला कुणीही सांगणार नाही. ते आता तुम्ही ऐका. फक्त आपापसात जी बडबड चालू आहे ती बडबड जरा बंद करा. आजी बोलू नका. आजी आजी बोलू नका. फक्त जरा आता लक्ष द्या. दादा थोडासा आवाज वाढवा. मामाच्या समाधीपूर्वीची बोल सांगणार आहे. मनाचे कान करून ऐका.
लहान लेकर जरा शांत बसवा. हा जगाचा मालक माझा बाळू मामा मरगूबाईच्या मंदिरामध्ये बसलेला आहे. मरगूबाईच्या मंदिरामध्ये मामा बसलेले आहेत. मामा मरगूबाई बरोबर बोलतायत. मरगूबाई, तुझा राग लई वाईट. मरगूबाई, तुझा राग लई वाईट. आता मी जाणार. माझ्या मागार ही माझी लेकरं बाळ इथं खेळणार, बागडणार. जर चुकून त्यांचा तुला धक्का लागला, जर चुकून त्यांचा तुला पाय लागला, तर मरगूबाई राग मनात धरू नकोस. ज्या दिवशी या कलियुगात तुझा फेरा निघल ना, त्या दिवशी तुझी गाडी हाका ह्योच बाळू धनगर बसेल बघ. मामांचे सेवक मामांच्या बरोबर बसलेले. मामांना प्रश्न विचारू लागले. मामा, तुम्ही काय बोलतायसा? आम्हाला काय बी कळना. मामा, काय बोलता असं? हा जगाचा मालक सांगू लागला. लेकांनो, आता मी चाललो माझ्या मुलखाला. आता मी माझ्या मुलखाला चाललो. समद्यांनी मला आता डोळं भरून बघून घ्या. मामा, तुम्ही हे काय बोलताय? हा जगाचा मालक सांगू लागला. लेकांनो, 1966 सालचा ह्योच मी महिना नव. होय मामा, ह्योच मी महिना. अरे लेकांनो, मला आता बाळत व्हायचं आहे. मला काट टाकायचं आहे. बाळत व्हायला मी जागा शोधतो आहे. जर कुणाला घरला जायचं असेल तर खुशाल जावा. माझं काय बी अडकाठी नाही. कुणाला वाट खर्चीला पैक लागत असत्याल तर पैक मला मागून घ्या. मामा, तुम्ही म्हणताय काट टाकायचे, मामा बाळत व्हायचं, हे काय मामा तुम्ही जे बोलताय ना? मामा काय बी कळना बघा. मामा काय बी कळना. त्यातल्या काहींना कळालं मामा काय बोलताय. काही भक्त, काही सेवक म्हणू लागले. मामा, मामा तुम्ही गेल्याच्या माघार या मेंढ्यांची राखण कुणी करायची? मामा, तुम्ही गेल्याच्या माघार या मेंढ्यांची राखण कुणी करायची? मामा, 1 किलो तर चालेल का? मामा, समद्या मेंढ्या आपण इकून टाकू आणि मामा त्याच्यातून जी काही पैक मिळत्याल, मामा त्याच्यातून आपण दवाखाना बांधू, मामा शाळा बांधू आणि मामा त्या समद्याला मामा तुमचं नाव देऊ. ह्या जगाच्या मालकाला बाळू मामाला भयंकर असा राग आला. मामा सांगू लागला. आता बोलायसा, परत बोलू नकस. आता जे बोललाय ते परत बोलू नकस. मरतोय तो माणूस आहे. मरतोय तो माणूस आहे. मरतोय तो बाळू धनगर नाही. जर म्हणशीला की बाळू मामा मेला तर चुकशीला. जर म्हणशीला बाळू मामा मेला तर चुकशीला. हा बाळू धनगर अमर आहे. हा बाळू धनगर अमर आहे. ह्या पृथ्वीवर, ह्या जगात कुठं काय चाललं मला काय बी सांगायची गरज लागत नाही. त्या देवाच्या घरचा चाकर आहे मी. वर्षाला 12 रुपये पगार आहे मला. ह्या पृथ्वीच्या जन्माच्या अगोदर मी होतो आणि या पृथ्वीच्या विनाशानंतर मी असणार आहे. इथं कुठं काय चाललं मला काय बी सांगायची गरज लागत नाही. समोर जे मामांचे भक्त बसलेले त्यामध्ये व्यंकप्पा बसलेला होता. मामा त्या व्यंकप्पाला प्रश्न विचारू लागलं. व्यंकप्पा, ह्या जगात उघड्यावर मी माझा बेडीबंडल टाकून चाललो आहे. जर माझ्या मागार यातली एक जरी बिडी कुणी ओढण्याचा प्रयत्न केला, माझ्या एखाद्या बिडीला हात जरी लावला, तरी व्यंकप्पा 6 महिन्याच्या आत मी त्याचा हात निकळून ठेवतोय बघ. समजलं ना व्यंकप्पा? व्यंकप्पानं अशी मामा समोर हात जोडले. मामा, मामा तुम्ही असं काय बोलताय ना, आम्हाला काय बी कळना. मामा, तुमची अवघड भाषा आम्हाला कशी कळावी? माझ्या मामानं स्मित हास्य केलं.
आणि मामा सांगू लागला, अरे व्यंकप्पा, ह्या जगात उघड्यावर बिडी बंडल म्हणजे माझी ही बकरी आहे. बिडी बंडल म्हणजे माझी ही बकरी आहे, जी मी या जगात उघड्यावर टाकून चाललो आहे. अरे व्यंकप्पा, माझ्या मागार यातल्या एखाद्या मेंढीला कोणी हात जरी लावला, माझी मेंढी विकतो म्हणाला, माझी मेंढी चोरतो म्हणाला, अरे व्यंकप्पा, माझ्या मेंढीच्या केसाला जरी धक्का लागला तर 6 महिन्याच्या आत मी त्याचा हात निकळून ठेवतो बघ. आणि जर हात नाही निकळून ठेवला तर या जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही म्या. या जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही म्या. ही माझ्या मामानं त्यावेळी बोलले आणि आज ते आम्हाला पूर्ण होताना दिसतंय. आज माझ्या मामाच्या तळावरती जाऊन बघा, तुम्हाला कुठल्याच गोष्टीला कुलूप दिसणार नाही. आज मामाच्या तळावरती लाखो रुपयांचा एवढा लावा जमा आहे. तिथं कोणी सेवक नाही, तिथं कोणी वॉचमॅन ठेवावे लागत नाहीत. पण अजूनही माझ्या मामाच्या तळावरून सुतोळीचा तोडा सुद्धा चोरीला गेला नाही. कारण प्रत्येक तळावरती, प्रत्येक ठिकाणी राखण करणारा माझा बाळू मामा आहे. माझ्या मामानं समाधीपूर्वी सांगितलं, जो मला हाय म्हणाल त्याला मी हाय, आणि जो मला नाही म्हणाल त्याला मी नाही. माझ्या भक्तानं मला हाय म्हणावं. जो भक्त माझ्या चरणावर मस्तक टेकवतो त्याच्याकरता मी लोण्याचा गोळा आहे. पण जो माझ्या कार्याला आडवा जातो, जो माझ्या कार्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकरता मी खैराचा इंगळ आणि इकाचा प्याला आहे. ही माझ्या मामानं त्यावेळी सांगितलं आणि खऱ्या अर्थानं आजही आम्ही ते पूर्ण होताना पाहतोय. आज कितवं वर्ष कार्यक्रमाचं? आज 4थं वर्ष आहे कार्यक्रमाचं. या 4थ्या वर्षामध्ये सुद्धा सर्व ग्रामस्थ, सर्व भाविक भक्त सुंदर कार्यक्रमाचं आयोजन, गोड असं नियोजन. आज खऱ्या अर्थानं मी वैयक्तिक कुठल्याही व्यक्तीचं नाव न घेता या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आणि नियोजक, या कार्यक्रमाला फुल नाही पण फुलाची पाकळी ज्याच्या ज्याच्या घरातून दान होत आहे अशा प्रत्येक दात्याच्या चरणी मस्तक ठेवते. कारण प्रपंचाकरता आपण अहोरात्र करतोय, पण परमार्थाकरता थोडंसं तरी केलं पाहिजे या न्यायानं आज गोड असं कार्यक्रमाचं नियोजन करताय. पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या चरणी मस्तक ठेवते. आज बाळूमामांचं चरित्र सगळं एका बाजूला राहतं, पण माझ्या बाळूमामाचं एक भजन मात्र एका बाजूला राहतं. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. सर्व भक्तांनी आपले दोन्ही हात वरती घ्या.
पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांच्या चरणी मस्तक ठेवते. जाता जाता सर्वांसाठी एक सूचना आहे. येत्या जून महिन्यामध्ये मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये श्री संत बाळूमामा व श्री संत ज्ञानोबराया बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था चालू करत आहे. ज्या संस्थेमध्ये मुलं आणि मुली दोघांनाही प्रवेश दिला जाईल. आता वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काय शिकवावं लागतं, काय शिकवलं जातं हे मी वेगळं तुम्हाला सांगायची काही गरज नाही. हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. कारण कलियुगाला जर गरज कशाची असेल तर ते परमार्थिक संस्काराची आहे. कारण आज लोकांकडं काका पैसा भरपूर झाला, पण आज लोक जर वंचित कशापासून असतील तर ते संस्कार आहेत. आणि संस्कार नावाची अशी गोष्ट आहे की संस्कार नावाची गोष्ट कुठली कंपनी देत नाही. संस्कार नावाची गोष्ट पैशावर विकत मिळत नाही. संस्कार नावाची गोष्ट देणारी अजून कुठली फॅक्टरीही निघाली नाही. संस्कार जर कुठे दिले जातात तर ते खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबामध्ये दिले जातात. परमार्थिक संस्कार जर कुठे दिले जातात तर ते वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दिले जातात. आज तुमच्या मुलाला श्रीमंत नक्की बनवा, सुशिक्षित नक्की बनवा, पण त्याच्याबरोबर परमार्थिक संस्कार द्यायला विसरू नका. कारण या भरकटलेल्या जगामध्ये, या भरकटलेल्या युगामध्ये वाम मार्गातून जर माणसाला बाहेर कोण काढत असेल तर तो माझा वारकरी संप्रदाय आहे. ते कथा, कीर्तन, भजन, प्रवचन. आज दादा लोक 2 मिनिट कुणाचं ऐकून घेत नाही. 2 मिनिट सुद्धा आज लोक कुणाचं ऐकून घेत नाही. आज 2 तास लोक समोर बसून ऐकतात. ही ताकद माझी नाही, या गादीची आहे. म्हणून आपल्याही लेकरानं गळ्यामध्ये टाळ घ्यावा, आपल्याही लेकरानं गळ्यामध्ये विणा घ्यावा, आपल्याही लेकराने कीर्तनामध्ये नाचावं, गावं, आपल्याही लेकरानं गोड असं प्रवचनकार व्हावं, गोड असं कीर्तनकार व्हावं. कारण हा परमार्थ आता लोप पावत चाललेला आहे. जर खऱ्या अर्थानं गावातली वयस्कर माणसंच गेली तर त्यांची म्हणजे जावीत असं माझं म्हणणं नाही, पण ते जाणार आहेत. आणि मग ती गेल्याच्या मागं परमार्थ कोणी करायचा? एवढी सुंदर आपण मंदिरं बांधून ठेवतो. मंदिरामध्ये फक्त वात लावली तर देव प्रसन्न राहणार नाही. त्या देवाच्या दारामध्ये हरिपाठ झाला पाहिजे, काकडा झाला पाहिजे, कीर्तन प्रवचन झालं पाहिजे. आणि त्याकरता आपल्याला बाहेरून माणसं बोलावे लागतील. एवढं दुर्दैव आपलं नसावं, ते आपल्या गावातच तयार व्हावीत ही प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा बाळगा. जर कुणाला संस्थेचं पॉम्पलेट पाहिजे असेल, कारण माईकमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणं शक्य नाही, त्या पॉम्पलेटमध्ये तुम्हाला सगळे नियम, सगळ्या अटी दिल्या आहेत, त्या वाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या शिवाजी काकांना माहिती आहे, गेल्या 4 वर्षापासून मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये हंगेश्वर आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर राबवत होते. ते या वर्षीसुद्धा 15 दिवसाचं हे शिबिर राहणार आहे. जरी आपल्या मुलाला 15 दिवसामध्ये संस्थेमध्ये येण्याच्या अगोदर 11 मे ते 25 मेपर्यंत ही बालसंस्कार शिबिर असणार आहे. आणि ते शिबिर मोफत ठेवलेलं आहे. जर कोणाची इच्छा असेल की ताई या शिबिराकरता आम्हाला आमच्या कुटुंबामधून फुल नाही पण फुलाची पाकळी अन्नदानासाठी द्यायची आहे, तर प्रत्येकाला पावती मिळेल. त्या परमार्थातला किंवा या देणगीतला 1ही रुपया आमच्या प्रपंचाकरता वापरला जाणार नाही. कारण माझ्या बाळूमामानं आम्हाला फार दिलंय. आता जरी मामासमोर हात जोडले तरी प्रपंचाकरता काही मागत नाही. मामा तुम्ही आम्हाला खूप दिलंय, याच्यासाठी देवासमोर हात जोडत असते, काही मागण्याकरता नाही जोडत. म्हणून जर कोणाची इच्छा असेल की ताई या कार्याकरता आम्हाला आमच्या कुटुंबामधून फुल नाही पण फुलाची पाकळी द्यायची आहे, कारण धन संपत्ती अशी गोष्ट आहे की ती दान केलेलं त्याची शुद्धी होत असते. असो, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे जर संस्थेमध्ये एखादं अनाथ लेकरू असेल, ज्याला आईही नाही आणि ज्याला वडीलही नाहीत, अशा मुलांना फुकट शिकवलं जाईल, फ्री शिक्षण दिलं जाईल. असो, कीर्तनरूपी सेवेकरिता अभंग येतो.
मारीच्याला असा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी तुका म्हणे असो सुखी गावू मुखी विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट.